आपण बघू शकता अंडी ह्या वालाच्या शेंगा आहेत. तिथे माझ्या हातामध्ये चिकन आहे. आता चिकन म्हटलं तर आपल्याला वाटू शकतं का चिकन बनवायचे की काय बनवायचे, पण हे काहीतरी वेगळं आहे. बऱ्याच जणांना गावाकडच्यांना माहिती आहे, याला थंडीच्या महिन्यामध्ये आपण करत असतो, याला पोपटी म्हणतात. पण याच्यासाठी अजून काहीतरी गोष्टी मिसिंग आहेत. त्या मिसिंग गोष्टी कोणत्या आहेत तर जांभळीच्या झाडाचा पाला आपल्याला लागतो. परत एक चांबार विटी म्हणून आमच्याकडे एक म्हणजे शेतामध्ये येतं ते वनस्पती आहे. तो पाला घेऊन आता आमचा अमोल येत आहे इकडे, आपण बघू शकताय. हा आता या सगळ्या वस्तू तर आलेल्या आहेत, पण याच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि ज्या गोष्टीशिवाय ही पोपटी शक्यच नाही अशी गोष्ट म्हणजे मातीचा मडका. तो मडका घेऊन आमचे येत आहेत साहेब, ज्यांच्या सौजन्याने आजची ही पोपटी या ठिकाणी रंगत आहे, चोरावळे या ठिकाणी. हां आता याची एक एक प्रोसेस आपण बघूया. इकडे मामा आहेत, यांचा सुद्धा अनुभव आहे पोपटी करण्याचा. हा इकडे अमोल आमचा मित्र, याचा सुद्धा खूप मोठा अनुभव आहे. तर आता ते मिळून करतील, आपण बघूया नक्की काय ही प्रोसेस असते. चला करा सुरुवात. तर सुरुवातीला याच्यामध्ये आपण बघू शकताय हा जांभळीचा आणि हा मारबिट्टी ज्याला म्हणतो आपण, तो पाला सुरुवातीला टाकलेला आहे खाली. त्याच्यानंतर आता वेगवेगळे थर आपल्याला रचायचं. हे बघू शकता. आता चिकन आपण असं पसरवतोय. खरं तर ज्यांनी पोपटी खाल्ली आहे त्यांना हा व्हिडिओ बघताना तोंडाला त्यांच्या पाणी सुटत असेल नक्कीच. माझ्या सुटल्या आताच. आणि अंडी आहेत, सफेद दिसत आहेत, तुम्हाला वाटेल कदाचित उकडलेली आहेत, तर नाही आहेत, ती कच्ची अंडी आहेत. याच्यामध्ये तयार होतील या वालाच्या शेंगा. कारण या शेंगा खाण्याची खरी मजा असते. आता अंडी. ते मडका आहे, नो भांडी, ओनली अंडी. अंडी इथे पसरवते आपण. आपलं चिकन सुद्धा शिल्लक आहे अजून, आपण त्या वेगवेगळ्या लेअर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे जे चिकन आपण बघताय हे सकाळीच मॅरिनेट करून ठेवलेलं आहे, जेणेकरून त्याची जास्तीत जास्त चांगली चव लागेल. आता तो पाला पाचोला टाकल्यानंतर चिकन, त्यानंतर वालाच्या शेंगा, अंडी आणि परत हा जांभळीचा पाला आपण टाकताना बघतोय. अतिशय छान प्रोसेस आहे. म्हणजे कधीतरी थंडीच्या दिवसांमध्ये काय होतं, ही पोपटी आपण जी करतो त्याच्यासाठी भरपूर असं आग तयार करावी लागते, त्यामध्ये हा मडका ठेवायला लागतो. त्यामुळे एक तो थंडी जाण्याचा एक फील येतो आणि एकत्रितपणा जो आपला असतो, आपण सगळेजण ज्या वेळेला एकत्र जमतो त्यावेळेला ती एक मजा काहीतरी वेगळी असते. घरी रोज आपल्या घरच्यांनी बनवलेलं जेवण आपण खात असतो, पण त्याहीपेक्षा अशी काहीतरी एक वेगळी मजा असते की बोलत चालत मस्तपैकी असं जेवण होतं. आता पुन्हा आपण बघितलं असेल की चिकन टाकलं, त्यानंतर या वालाच्या शेंगा. वाल म्हणजे आपण सर्वांना माहिती असेल, आपण त्याचा बिरडा म्हणून जास्त प्रचलित आहे, तो खात असतो. त्याच या वालाच्या शेंगा तिकडे आमच्या कर्जत तालुक्यामध्ये बऱ्याच प्रमाणात मिळतात. अनेक शेतकरी, ज्याला आम्ही कठाण म्हणतो, कठाण, कठाणामध्ये या वालाच्या शेंगा सुद्धा केल्या जातात. काही जण हरभरे करतात. काटून चोराला म्हणतात. टाका मामा अंडे. हे टाक ना, ही पाणी टाक ना खाली. कसं पाणी? ते पलटी घेईन ना, पाणी सगळं खाली येईल ना, मस्त लागेल त्यांना. नको टाक ना. आता पुन्हा अंडी, चिकन, वालाच्या शेंगा, अंडी. म्हणजे आता आपण प्रोसेसच्या शेवटाकडे आहोत. शेवटाकडे म्हणजे जी रेसिपी आहे, जे आपल्याला तयार करायचं त्याच्या शेवटाकडे. पुन्हा याला आपल्याला आग द्यायची आहे. टाक ना याला. नको नको टाकायचं. हा बघा, हा आपण तो मीठ मसाला ज्यामध्ये शेंगा मिक्स केला होता तो पाणी
त्यामुळे थोडीशी चव वाढू शकते असा जाणकारांची असे मत आहे. आता पुन्हा जांभळीचा पाला आणि मारबेटी. काही जण फक्त जांभळीचा पाला वापरतात, काही जण फक्त हा मारबेटीचा पाला वापरतात. इथे दोन्ही आपण मिक्स करतो, एक वेगळा फ्लेवर त्यातून मिळतो. त्या मडक्याला आपण पॅक नाही करणार आहोत. काही ठिकाणी पॅक केलं जातं, माती वगैरे लावतो किंवा एखादी डिश ठेवतो, त्या डिशला मातीचा लेप देतो. पण आम्ही हा जो मडका आहे याला आपण माथनसुद्धा म्हणतो. याला आपण डायरेक्ट पलटी करून ठेवणार आहोत, त्यामुळे तसं काही झाकण त्याला पॅक करायची गरज लागणार नाही. फक्त व्यवस्थितरित्या ते पॅक करणं गरजेचं आहे. आता तुम्ही विचार करत असाल की याला बाजूने इकडून आग लागेल, सगळ्या बाजूने आग लागेल, मग साईडची अंडी वगैरे शिजली जातील, मग त्या मधल्या अंड्यांचं काय होईल किंवा मधल्या चिकन. हा प्रश्न कुणाच्या मनात येत नाही, पण एक जस्ट माझ्या मनात हा प्रश्न आला म्हणून. पण ते कसं असतं, ज्या वेळेला एखादी उष्णता ट्रान्सफरसुद्धा होत असते, काही गोष्टीसुद्धा वाफेने सुद्धा शिजत असतात, तसा काहीसा हा प्रकार घडतो या मटक्यामध्ये. ते पूर्णपणे अतिशय चांगल्या प्रकारे शिजलं जातं. त्याची जी मजा आहे ती नंतर बघायला मिळेलच आपल्याला. इथे पाला आपल्याला हिरवा दिसतोय म्हणून हिला पोपटी म्हणतात का, असं काहींचा समज झाला असेल, पण तसं नाही. याला पोपटी हे नाव का पडलंय मला सुद्धा अजूनपर्यंत माहिती नाही. का पोपटाचा काही संबंध नाही आहे, पोपटी रंगाचा संबंध नाही आहे, पण तरीसुद्धा पोपटी. आणि या पूर्वीपासून चालू हा 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 बघा, हा आमचा एक छोटा ड्रायव्हर गाडी घेऊन तो आलेला आहे खास पोपटी खाण्यासाठी. हां, आणि इथे आपण आता चाललो आहे बघा. हा बघू शकता, हा मटका आता आपण उलटा करून ठेवलेला आहे. बाजूला इकडे खडक आहे. आता याला मेन आणि मुख्य काम म्हणजे एखादं अन्न शिजायचं असेल तर त्याला अग्नी देणं गरजेचं आहे. अग्नी असं देणं म्हणून आहे. आग आपण ज्याला महत्त्वाची असते, जाळ आणि धूर संकटच तसं काम होणार आहे सगळं. त्यासाठी हा लाकूड लावतोय, कारण की हा जरी हा गवत आपण टाकणार आहोत, हा जळून थोडासा कमी झाल्यानंतर सुद्धा ही पाटी ज्यावेळी जळतील त्याच्या आगीने सुंदर अशी पोपटी आज बनणार आहे. इथे निसर्गरम्य माथेरानच्या कुशीमध्ये वसलेलं आहे गाव चोरावले. आणि हे चोरावल्याचे जावई आहे. जावई आणि सासरे एकत्र काम करताना दिसत आहेत. अतिशय एक मिलजुल के जो काम हम करते हैं ना, उसका मज़ा ही कुछ और होता है. उसमें जो स्वाद आता है खाने में वो बहुत ही बड़ा अच्छा होता है. क्योंकि हर वक्त हम देखते हैं कि लड़की है और उसकी माँ नहीं तो सास खाना वगैरह बनाती है, पर आज ससुर और ये जमाई राजा हम देख रहे हैं. ये दोस्त अमोल और मेरा आवाज़ तो आपको सबको पता ही है. तर गवत आता होळीसुद्धा जवळ आलेली आहे, तसंच काहीसा फील. पण याच्यात नारळ टाकायचं ना कुणी, हा नाही तर तो मटका फुटून जाईल. हां, नाही तर कुणाला वाटेल होळी चालू आहे ना, टाकतील ना नारळ, वाईट काम होईल. तुम्ही आलेत काय? पाठवू का नेला? नको या. आता मुख्य काम 2 मिनिटात पेटवायचं आहे. ना, लगेच या ना. आपण आपल्या आयुष्यामध्ये आगी लावण्याची बरेच कामं करत असेल, पण तशा आगी लावायच्या नाही तिथं. इथं काहीतरी जेवण बनवण्यासाठी आपण आग लावतोय. पप्पा निघाले काय त्याच्या? हा, आणि हा पेट धरलेला आहे इथे. मामा आलो. वीरचं मामा पूजेला आलो. 4-5 जण येतील. नाही ना, गाडी हे काय होली का? यामध्येच तो मटका आहे ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतो. आणि हे सगळे ज्यांना खूप भूक लागलेली असे सगळे आपल्याला दिसत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवते भूक. हा दिवसभर हा जेवलेला नाहीये या पोपटीसाठी खास.
अतिशय रेकॉर्ड असा आहे या माणसाचा की घरून जेवून आला ना बिर्याणी दिसली तरी तेवढी बिर्याणी संपवणारा त्याचा इतिहास आहे. त्या साईडला टाका. हे काय कुठल्या कुठे पितो? हा तो जाय तिकडे काटे घे रे माझ्या थोडी. या साईडला, या साईडला. पाठी भेटत नाही. पाठी पेटणं गरजेचं आहे कारण मुख्य जी आग लागणार आहे मध्ये आणि आपण टायमिंग लावला असेल तर बरं होईल कारण टायमिंग लावणं पण गरजेचं असतं कारण टाईमची मॅनेजमेंट जर चुकली तर जास्त झाली तर मग ते करपलेलं सगळं खायला लागेल आपल्याला आणि कमी वेळेमध्ये काढलं तर कच्चं खायला लागेल. त्यामुळे अनुभव महत्त्वाचा असतो. अतिशय पोपटी बनवणारे अनुभवी माणसं या ठिकाणी आहेत. अनुभवाचा कस खऱ्या अर्थाने या ठिकाणी लागतो कारण की जे आपण बनवतोय ते रुचकर लागणं गरजेचं आहे आणि ते रुचकर लागण्यासाठी जो टायमिंग हा अतिशय तंतोतंत असणं गरजेचं आहे. आता आपण वाट बघूया. मला वाटतं साधारणतः 25 मिनटं 30 मिनटं 25 ते 30 मिनटं नाहीतर जसं आपली आग त्या प्रमाणामध्ये असते नसते त्या हिशोबामध्ये आपण 30-35 मिनटं किंवा 40 मिनटं त्या हिशोबामध्ये पण तो टायमिंग परफेक्ट पाहिजे. तो आपण आता टायमिंग लावूया आणि आपण सध्या आता आपण झाल्यानंतर याच्या पुढचं व्हिडिओमध्ये बघूया. त्यावेळेला मी करेलच.